शनायला रस्त्यात सोडून आलात? मग काय, अरे समजते काय ती स्वतःला? अरे जाम डोक्यात गेली होती माझ्या. मला सांगते तू यायचं माझं ड्रायव्हर म्हणून. अरे हाड, मी तिचा ड्रायव्हर? तिला काय वाटलं सगळे पुरुष गुरु सारखे तिच्या तालावर नाचणार? आय स्वेअर. अरे शपथ तर मी घेतली आहे. हा, जोपर्यंत तिला तिची जागा दाखवत नाही ना तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही. पण काय सर, ती आत्ता येईल टॅक्सी पकडून. नाही, पॉसिबलच नाहीये. तिला ज्या ठिकाणी मी सोडली आहे ना तिकडनं कमीत कमी 2 किलोमीटर हातगाडी पण भेटणार नाही तिला. सर तुम्ही डेंजर आता. अरे तिच्यासाठी डेंजर असायला पाहिजे. पण सर आता काय, आता येऊन तुम्हाला लेक्चर देणार ती. सॉलिड चिडली असेल ना? तिला चिडल्याशिवाय बाकी काही येतं का? पण खरं सांगतो जेनी, हे सगळं करताना ना मला इतका आनंद होत होता ना, काय सांगू मी तुला. म्हणजे तिला वाटत होतं की मला ड्रायव्हर बनून ती माझा इन्सल्ट करते. मला तिचं प्लॅनिंग कळत होतं. तिचं प्लॅनिंग तिच्यावरच उलटवलं. ओ रिवेंज. जाऊ दे पण सर, तुम्ही कशाला वाईट होता, सोडून द्या. नाही नाही, वाईट नाही, म्हणजे तेवढ्यात राधिका वहिनीने सपोर्ट केल्याचं समाधान. खरं सांगतो जेनी, एकदा ना गुरुच्या आयुष्यातून ही मुलगी गेली ना की मी सगळ्यांना काय सर? हे ते आपण आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा काय होतो? आनंद झाल्यावर आनंद आनंद होतो सर. नाही नाही तसं नाही, म्हणजे खूप आनंद होतो सगळे मिळून आपण क्लॅपिंग. नाही नाही क्लॅपिंग नाही रे, सगळे एकत्र येतात, जेवतात आणि जेवतात. सेलिब्रेशन पार्टी. येस, पार्टी मी देणार सगळ्यांना. हळूहळू. काय देणार आहेस सगळ्यांना तू? न्यूज देणार आहेस का? शनाया मॅमला कसं सोडून आलो ते? मॅम कूल डाऊन. आर यू ओके? नो आय एम नॉट ओके. याला विचार ना काय झालंय ते. मला एका अननोन प्लेस मध्ये सोडून आला. तिकडे मला एक रिक्षा नाही मिळाली, एक टॅक्सी नाही मिळाली. 2 किलोमीटर चालत होते माहितीये मी. मॅडम आय एम सॉरी तुम्हाला चालत यावं लागलं, पण मी हेल्पलेस होतो. व्हॉट हेल्पलेस? मी गाडीला धक्का मारत होते, तू निघून गेलास. व्हॉट इज हेल्पलेस इन दॅट? अरे माझं असं इंटेन्शन नव्हतं. अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले, मी तरी काय करणार ना त्यात. मी मरणार होतो. तुम्ही एकत्र असतात तर तुम्ही पण मेला असतात. मी काय करणार, तुम्ही मला काय सांगताय? कसला खोटं बोलतोस यार तू. मी खोटं बोलत नाहीये. आय एम नॉट अ लायर, आय एम जेन्युइनली सेइंग. तुम्हाला विश्वास बसत नाही ना, हे घ्या. हे बघ, ब्रेक रिपेअर केली त्याची रिसिप्ट. ब्रेक रिपेअर केली आहे मी. कशी मला माहिती आहे. Who's going to die? आणि मॅडम तुम्ही अशी खटारा गाडी का वापरतात? ड्रायव्हरला नुकसान नाही होणार का? आय थिंक मॅम त्यांना असं म्हणायचं असेल की तुम्ही असं गरीबासारख्या कार मध्ये जाता. इट डझंट सूट यू. फॉर द पोस्ट यू आर ॲट यू डिझर्व ॲटलीस्ट अ VIP क्लास कार. इजंट इट? Is it? Yeah, it is. It is. I'm clearly seeing what's going on over here. And you better not talk about cars. What the hell do you know about cars? आणि तू परत जर वागलास ना असं माझ्याशी तर I'll see to it that you get out of here, okay? Just shut up. Just shut up, both of you. Madam, सांभाळून don't treat me like this. I have sacrificed my life. बघितलं जेनी, याला म्हणतात तंगडं मोडलं तरी मिजाज काही जात नाहीये. काय होतंय? चिडचिड का होती एवढी मला? सर यू हंग्री. तुम्हाला भूक लागली ना की तुम्ही असे इरिटेट होता. हो येस. थँक्स जेनी. तू नसतेस तर कोणी सांगितलं असतं मला हे? सर माय प्लेजर. देन लेट्स गो. खाऊयात. इट्स ब्रेक. पण मी ना आज माझा डब्बा विसरलो. सकाळी गाय गडबडीत काही आणताच नाही आलं मला. सर इट्स ओके. माझ्याकडे टिफिन आहे आणि कॅन्टीन पण आहे ना. विल टेक समथिंग फ्रॉम देअर ऑल्सो. लेट्स गो. ओके, हां ठीक.
रामेश्वर, ओ रामेश्वर. हा सर. अरे रामेश्वर, काय आज कॅन्टीन मध्ये स्पेशल? रघुचा डब्बा. रघुचा डब्बा? त्याचं काय आहे, राधिका वहिनीने डबा पाठवलाय रघुसाठी, पण रघुने निरोप पाठवलाय तुमच्यासाठी की सगळा डब्बा संपवून टाका, नाही तर सगळं अन्न फुकट जाईल ना. पण रघु कुठे गेला? रघुला ना त्या शनाया मॅडमनी पाठवलंय मार्केटला. मार्केटला? का? ते त्यांना आपलं हे हवं होतं. हा, नेलपेंट हवी होती पिवळ्या रंगाची. एक काम कर, रघुला फोन कर आणि सांग की एक काळा रंग पण घेऊन ये सोबत. ओके सर, सांगतो मी. अरे वेडा, रागाने बोलतो मी, का लगेच चाललास तू? असं का? चालतंय. हा साहेब, डबा ठेवला आहे इथे, घ्या तुम्ही लवकर. हा, मी येतो. शनायामुळे एक गोष्ट चांगली झाली, काय सर? तिने रघुला पाठवला मार्केटमध्ये आणि राधिका वहिनीचा डब्बा आता आपण खाणार. हा ऍक्च्युली सर खूप टेस्टी फूड बनवतात ना मॅम. हो ना, गरमागरम एकदम ताजा, आणि पापड लोणचं वेगळं देतात ते, आणि शेवटी एक स्वीट पण. वा वा वा. सर खरं सांगू का, मॅम कडून डबा येतो ना तेव्हा मी पण वेट करत असते ब्रेकची. हो ऍक्च्युली रघुपेक्षा आपणच जास्त शेअर करतो ना. ऍक्च्युली. चला चलो. नारकर, हा? चला, राधिका वहिनीचा डब्बा आलाय. नाही नको सर, खूप काम आहे. काम संपवताना येतो. इट्स ओके, आय डू इट फॉर यू लेटर. चला ना. नाही नको, थँक्यू. तुम्ही वा पुढे. ओके. चलो. हिला काय गरज आहे नेहमी मी करते बोलायची? सगळीकडे पुढे पुढे करत असते नेहमी. अगं पानवलकर सर आणि आनंद सरांचे लाड, दुसरं काय. त्यांच्या मते जेनी गरीब आणि हुशार मुलगी आहे. असं काही नाही हा, राहू दे. अहो हुशार आहे म्हणजे काय सगळी कामं हीच करणार का? जाऊ दे, काम करूया, नाही तर लंच राहायचा. त्यांचा व्हायचा आणि आपला राहायचा. 2:15 लंच टाइम होऊन गेला, कोणी कळवलं का नाही मला? यार, म्हणूनच भूक लागली एवढी. हॅलो रामू, प्लीज कम इन. अरे आत ये, केबिन मध्ये ये. हा, ये आत ये रामू. रामू नाही मॅडम, रामेश्वर. ओके ठीक आहे. बरं रामू, ऐक ना, I'm like very hungry right now. So please order some ravioli with extra cheese and maybe a smashed potato cider or something of that sort, please. रबडी चीज घेऊ. नाही. काय म्हणालास तू? रबडी चीज. हा, मी लिहून देते तुला. हा. तरी भलतच घेऊन येशील नाही तर. हे वाचता येईल ना तुला? कोणाला तरी घेऊन जा सोबत, पण हे आणि हेच आण, ओके? हो मॅडम, सगळ्यांचं जेवण झालं की मी निघतोच. एक मिनिट थांब. सगळे आतापर्यंत जेवताय? एवढा वेळ का लागला जेवणाला? हे लग्नाचं जेवण आहे का? ठीक आहे, तुझा जाड्या आनंद खात बसला असेल. मला एकटं टाकून आला होतास ना, आता बघ मी काय करते.